टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अकोल्यामध्ये कावीळची मोठ्या प्रमाणात साथ आहे। आज एकाचा मृत्यू झाल्याची देखील घटना समोर येते। काय नेमका सगळा प्रकार आहे आणि कधीपासून अकोल्यामध्ये हे सगळे प्रकार समोर काय झाले? राजूरमध्ये गेली 8 दिवसापासून ही कावीळची पेशंट चालू असल्यामुळे सर्व दवाखान्यामध्ये फुल झालेत। जवळजवळ 200 ते 250 पेशंट इथं आढळलेत। त्यात काही पुण्याला मुंबईला हलवले गेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कावीळ कशामुळे झाली आणि यासाठी सर्व शासनाने प्रयत्न करून इतर राजूर तर सोडा पण इतर भागातील लोकांना सुद्धा त्याच्यापासून सावधगिरी पाळण्यासाठी शासनाने त्या ग्रामसेवकांची मीटिंग घेऊन आणि तहसीलदार तलाठी यांनी त्या गावामध्ये जाऊन त्या गावाचं आरोग्य कसं निरोगी राहील यासाठी लक्ष दिलं पाहिजे। कधीपासून हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे आणि गावामध्ये प्रशासनाकडून काही उपाययोजना सुरू आहेत का? गेली 8 दिवसापासून हे पेशंट आढळण्यात आले आहेत। तरी आता मध्ये CO साहेब BDO साहेब येऊन टाकीची पाहणी केली। त्याच्यामध्ये जवळजवळ बराचसा गाळ सापडला आणि ते जे पाणी फिल्टर व्हायला पाहिजे ते फिल्टर पाणी हे कर्मचारी करत नाही आणि त्यामुळं डायरेक्ट पाणी सोडल्यामुळं असं लोकांचं म्हणणं आहे की त्यामुळे कावीळ झाली असावी असं लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळं प्रकरणानंतर ग्रामस्थांमध्ये नेमकं काय चर्चा? त्यामुळं ग्रामस्थ खूप नाराजी आहेत, कारण गोरगरीब लोक आहेत या भागात राहणारे। आदिवासी भागात प्यासाची ग्रामपंचायत आहे, त्यामुळे या भागामध्ये लोकांकडे पैसा नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर उद्भवलं काही रोग तर त्या लोकांना नागण 5-10 हजाराचा खर्च होतो आणि त्या अशा परिस्थितीमध्ये माझे मित्र श्री शेंडे यांची मुलगी 22 वर्षाची आहे, तिला बी कावीळ झाली आणि त्या कावीळमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। तरी शासनाने आता तरी जागरूक झालं पाहिजे आणि या गावाकडे आणि या तालुक्याकडे लक्ष दिलं पाहिजे। तुमचं नाव काय आहे आणि काय पद्धत? मी बाळासाहेब नारायण देशमुख, माजी सभापती आणि 15 वर्ष सरपंच होतो।